सेरेमनी ट्रॉफीचा अनावरण सोहळा आपण या ठिकाणी बघितला. फायर शो स्पायरो फायरिंग या ठिकाणी अक्षरशः बघायला मिळाली होती ओपनिंग सेरेमनीच्या दरम्यान आणि हळूहळू प्रेक्षकांनी डोक्यावर उचललेली आहे ही स्पर्धा. पिसे गाव खरं तर पिसे डॅम या नावानं प्रसिद्ध होता, परंतु आता हे मैदान आणि आता क्रिकेटच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या जगाच्या नकाशावर पिसे गावाला देखील एक खऱ्या अर्थानं नवी ओळख मिळाली आहे असं म्हणूया आपण. सुसज्ज अशी क्रीडा नगरी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे आणि ती आम्हाला उपलब्ध करून दिली खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पिसेचे विजय पाटील साहेब. पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी सुनील येतोय बॉलिंग मार्कवर. मागच्या वर्षी जबरदस्त खेळला होता ALPL मध्ये 6 धावा डिफेंड करणारा गोलंदाज या वर्षामध्ये सावधचं प्रतिनिधित्व करतोय, परंतु त्याच्या समोर वन ऑफ द टेक्निकल तंत्रशुद्ध बॅटर गुणेश. पहिला बॉल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर पुल केला ऑन साइडला. सुपर शॉट, वन बाउन्स बॉल ओव्हर द लाईन. पहिला चेंडूवरती येतोय गुणेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. काय सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी चौकार प्राप्त करत असताना पाहू शकता अकूट टप्प्याचा बॉल होता, सहज होता बॅटर गुणेश साठी आणि कुठल्याही प्रकारचा विचार त्यानं केला नाहीये. फिल्डिंग प्लेसमेंट बघितली, एकही फिल्डर नव्हता डीपमध्ये मिड विकेटला आणि त्या झोनमध्ये बॉल खेळून काढला. पहिल्या चेंडूवर चौकार आणि ऑफ द मार्क होत असताना व्हेरी गुड स्टार्ट हिअर. सुंदर सुरुवात पहिल्या चेंडूवरती मिळवली आहे आमनेपाडा टीमनं. काल पहिला सामना लो स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळाला. दोन्ही दिवस तसंच आपण पाहिलं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला थोडंसं अगोदर बॅट फिरली, स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. मागच्या दोन्ही दिवसांचा विचार केला तर पहिला मॅचेसमध्ये कमी स्कोर बनवला होता पहिल्या डावात आणि वन साइड मॅचेस झाल्या होत्या. पहिल्या दिवशी फक्त 33 धावा पहिल्या मॅचमध्ये जोडल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थातच काल 39 धावा फक्त जोडता आल्या होत्या. त्याच्यामुळे इथून आता गुणेश पाटीलला तो विचार करावा लागेल, कुठेतरी ती स्ट्रीक तोडावी लागेल. चांगल्या धावा बनवणं गरजेचे असतील आता या मॅचमध्ये. प्रयत्न तो सुरू आहे. सुनील पुढचा बॉल, स्विंग अँड मिस, कटर आहे, ब्युटिफुल बॉल यार. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. मागच्या वर्षामध्ये ह्याच गोलंदाजाने एक मॅजिकल ओव्हर हाताळली होती. 6 धावा वाचवणारी ती गोलंदाजी आपण बघितली होती आणि तोच सध्या गोलंदाजी करतोय. पहिला बॉल चौकार आला, परंतु त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू डॉट तुम्हाला बघायला मिळाले. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट. 2 कॉर्नर्सला फिल्डर सेट करण्यात आला, त्यावेळेला हलक्या हातानं लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. क्विक सिंगल. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतो आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 5 वर. बरोबर 5:30 वाजता म्हणजे 5:30 पहिला बॉल डिलिव्हर झाला. 25 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करावे लागतील याची नोंद असू द्या. स्टॉप वॉच टायमर आम्ही या ठिकाणी सेट केलेला आहे. काल ज्याप्रमाणे अगदी परफेक्ट वेळेनुसार 6 मॅचेस कंप्लीट झाल्या, बरोबर 12:30 पर्यंत शेड्यूल कंप्लीट व्हायला हवं आणि तोच प्रयत्न आजही आपण करणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्व खेळणाऱ्या टीमनं जर कोऑपरेट करायचं. एकदा का मग जास्त रात्र लेट नाईटमध्ये मॅचेस गेल्या तर मग पूर्ण क्रिकेटचं वातावरणामुळे क्रिकेट बिघडून जातं. हवा तसा खेळही होत नाही, हवे तसे प्रेक्षकही आपल्यासोबत नसतात. सुनीलचा बॉल चिप केला, हवे त्या विकेटची संधी आहे. मिड ऑफचा फिल्डर जज करतोय, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला.
अपेक्षा होती चांगली स्टार्ट त्यानं द्यावी, परंतु तो आता यावेळेला शून्यावर आउट झालेला आहे आणि पहिला धक्का लागतोय आमनेपाडा टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय टीमचा आयकॉन खेळाडू ओमकार दळवी. इन ॲट नंबर 3 ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडामध्ये, परंतु तसा खेळ त्याला आता साकारावा लागेल. संतोषजी काकडे ओपनिंग सेरेमनीच्या वेळेला आले होते, मला वाटतं ते यस महाकुंभ मेळामध्ये आहेत प्रयागराज येथे. त्याच्यामुळे मॅच ते आता यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करत असतील. त्यांचे या करूया स्पर्धेमध्ये आपण स्वागत. नवीन बॅटर ओमकार जबाबदारी घेऊन आता त्याला खेळ करावा लागेल. गुणेश पाटीलला चांगली साथ त्याला द्यावी लागेल. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर एक चौकार आला, परंतु त्यानंतर थोडासा स्ट्रगल करताना तो दिसला. सुनील चांगला पलटवार करतोय, चांगली मुवमेंट प्राप्त केली आहे त्यानं त्याच्या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल होता. कॉपी बुक स्टाईलनं ड्राईव्ह करत असताना ऑप्शनच्या बाहेरचा बॉल मिड ऑफ कडे खेळून काढला आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या तर सुनीलनं ग्रेट स्टार्ट, अतिशय सुंदर सुरुवात संजय स्पोर्ट्स सावधसाठी. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिल्या षटक या ठिकाणी कंप्लीट झालेल्या. हेच आम्ही ही वेळ तुमच्यापर्यंत देत राहूच, परंतु ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा नाहीये सेकंड ओव्हरसाठी. तिथेच थोडीशी गडबड होऊन जाते, थोडीशी गफलत होऊन जाते. आणि योगी सर आपल्या विभागामध्ये या परिसरामध्ये दोन्ही एंडनं फार कमी वेळेला स्पर्धा होतात, तेथेही थोड्याशा गफलत आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षकांकडून लगेचच फील्ड प्लेसमेंट घ्यायची असते. ते याच तर गोष्टी असतात छोट्या छोट्या ज्या तुम्हाला आपल्याकडे शिकायला मिळतात. आणि हा नवीन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी दिलेला आहे. इथूनच तर एक प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट तुम्ही पुढे जाऊन खेळाल, आपल्या गावाचं नाव, आपल्या परिसराचं नाव होणार. आणि हेच तर आमचं उद्दिष्ट आहे आमच्या आयोजकांचं. आणि सातत्याने आता हे दुसरं वर्ष आपण पाहतोय आमने लोणाड प्रीमियर लीग तुमच्यापर्यंत आणलेली आहे. खूप चांगला प्रतिसाद दिला आमच्या साथी या आयोजकांना, या सर्व विभागातील क्रिकेटर्सने, तसेच या परिसरातील जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, स्पॉन्सर आहेत, त्यांनी देखील खूप चांगली साथ दिली. आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपण यशस्वी स्पर्धा मागच्या वर्षामध्ये संपन्न केली. हे सध्या VIP डायचं दृश्य सावधचे काही ज्येष्ठ मंडळी आपण पाहतोय, जे क्रिकेटचे चाहते आहेत. हे आपण व्यासपीठावर सध्या मान्यवर पाहतोय. कुठेही मॅच असू द्या, सावधची ते आवर्जून पाहायला येतात. आशिष आला षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल पंच करत असताना जबरदस्त टायमिंग, बॉल कव्हर पॉइंट सीमा पार, ओमकार दलवीचा पहिला चौकार. आलेल्या आशिषचा पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, काय फटका खेळला, सुरेख टायमिंग, आणखी एक चौकार. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी बघायला मिळाला. कवचा फिल्डर आतमध्ये होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि योग्य त्याचा वापर आता करत असताना आशिष तरेच्या विरुद्ध आक्रमण आता सुरू केलेलं आहे. बघा जास्त रिस्की फटके खेळत नाहीये. आता डीप मध्ये एक कवच तैनात केलेला आहे. लॉंग ऑन डीप मध्ये एक स्क्वेअर लेग. पुढचा बॉल आशिष पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या जोडल्या गेल्यात. फर्स्ट ओव्हरमध्ये कुठेतरी धावा कमी आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. त्याच्याचमुळे आता आक्रमण सुरू झालेलं आहे. अटॅक केला जातोय फलंदाजांकडून. ओमकार जबाबदारीने खेळतोय, जास्त रिस्की फटके खेळत नाहीये. त्याला माहिती आहे विकेटी वाचवायची, धावाही बनवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यानं आता ह्याच कंडिशन्सला अनुसरून खेळ सुरू केलेला.
पुन्हा एकदा जागा दिली, स्क्वेअर कॅट, सुपर शॉट, आणखी एक बॉल सीमा पार, तिसरा चौकार या ओव्हरमध्ये बॅटर ओमकारच्या बॅटमधून. ठिकाणी बघायला मिळाला बॉलच्या मेरिटवर या ठिकाणी बॅटिंग करत असताना फलंदाज ओमकार दलवी आपण पाहतोय. आशिष तरे सध्या गोलंदाजी करतोय, मॅन फ्रॉम सोनालीपाडा. सोनालीपाडाचे गोलंदाज अक्षरशः चमकले त्या स्पर्धेमध्ये. मयूर असेल किंवा कालच्या रात्रीमध्ये ओमकार वझे असेल, परंतु आशिष थोडासा महागडा ठरला. पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 4 बॉलमध्ये 14 धावा त्यानं खर्च केल्यात. याचं कारण ओमकार, त्याची बॅटिंग तुम्हाला चांगली पाहायला मिळाली आहे. लाजवाब बॉलच्या मेरिटवर खेळतोय, क्लास त्याचा झळकतोय, क्लासिकल फटकेबाजी. 20 धावा बघता बघता स्कोर कार्डवरती झाल्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक जज करतोय, विकेट डाऊन, बिग विकेट. ओमकार दळवी चांगला खेळत होता, अधिक आक्रमण करण्याचा विचार त्याचा इथे बघायला मिळाला, परंतु ही काहीच गरज नव्हती. आता स्वतःच मनामध्ये विचार करत असेल. फार मोठा धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. इथे पुन्हा एक अटॅकिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू होती कॉम्बॉक्स मध्ये की आता 5 बॉलमध्ये 14 आल्या, तर ह्या 2 बॉलवर 4 बॉलमध्ये 14 आल्या होत्या, तर 2 बॉलवर 2 सिंगल जरी आल्या तरी 16चं षटक बनेल. आणि एक मोठं षटक आपण ते नक्कीच म्हणणार आहोत. पॉवर प्लेच्या हिशोबाने आपण जर विचार केला, फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक खूप चांगला केला, परंतु विकेटचं महत्त्व फार आहे. टॉप ऑर्डरला तुम्हाला वेळ थोडा घ्यावा लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे. आपण मोस्ट ऑफ 3 ओव्हर ते 4 ओव्हरच्या मॅचेस ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना ह्या परिसरात खेळत असतो. 6 ओव्हर खेळण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेयरांना मिळतोय. तुषार कॅप्टन ऑफ आमनेपाडा बॅटिंग करण्यासाठी. आशिष ओव्हर द विकेट, यॉर्क लेन त्यावेळेला बघायला मिळतो आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्वेअर मारा, खूप जास्त बाहेर बॉल होता. 21 धावा, 21 रन्स. कटर पाहायला मिळाला, कट करण्याचा प्रयत्न, लेंथी चांगली होती परंतु लाईन थोडीशी चुकीची बघायला मिळाली आणि त्याच्यामुळे एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली टीम आमनेपाडाला. ऑन द राईज पूल करण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगला कटर पाहायला मिळाला, ब्युटिफुल. आणि याचबरोबर डॉट चेंडू, याचबरोबर पॉवर प्लेचा केस समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21ला 2 गडी बाद. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चांगला पलटवार बघायला मिळाला, परंतु 2 विकेट गेलेत. विकेटच्या रकान्यामध्येही लक्ष आता केंद्रित करावं लागेल. रन्स आल्या जरूर, परंतु विकेटचं महत्त्व आहे. गुणेश पाटील एक एक्सपिरियन्स कंपेनियर, अनुभवी क्रिकेटर, त्याच्याकडून अपेक्षा असतील. .50 सरासरीनं धावा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सध्या करंट रन रेट तोच पाहायला मिळाला. प्रोजेक्टेड स्कोर याच धावगतीने धावा बनत राहिले तर 65 तुम्हाला पाहायला मिळेल. 65 बरोबर 5:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि 2 ओव्हरसाठी आतापर्यंत 13 मिनिटे आपण घेतलेले आहेत. वेलकम आमचे ऑफिशियल स्कोरर हॅरी भाई यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुनीलला कंटिन्यू या ठिकाणी ठेवला जातोय.
बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर गुनेश पाटील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. सुनील, या गोलंदाजाच्या समोर अटॅक करणं कठीण आहे. लाऊडली अपील करण्यात आली होती त्या ठिकाणी. चला मॅच सुरू करा. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. सुनील ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 6 धावा खर्च केले होते, 1 विकेट त्याला मिळाली होती. तोच आता गोलंदाजी करण्यासाठी आला. बघा, दबाव आता इथून अधिक वाढवायचा आहे, त्याच्यामुळे सुनीलकडेच चेंडू सोपवलेला आहे. 21-2. धावा स्कोर कार्ड वरती. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 आता नॉन पॉवर प्लेला सुरुवात झालेली आहे. पुढचा बॉल, गोलंदाज सुनील तयार, सामना करेल गुनेश. रिवर्स जबरदस्त फटका विथ द स्विंग. वेकेंड एरिया मधून बॉलला बाहेर पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. क्रियांश 11 गावदेवी नांदकर, मनोज पाटील यांचा संघ तुम्ही पाहतात आणि NK स्पोर्ट खांडवळ विवेक पाटील आणि सुजित पाटील यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की पहिलं सत्र जसं संपेल, पहिला डाव जसा संपेल, आपण टॉससाठी यायचं. 3रं षटक यावेळेला सुरू आहे. खूप चांगला फटका. गुनेश बॉलच्या मेरिटवर खेळतोय. एक चांगला टेक्निकल तंत्रशुद्ध फलंदाज आहे. आपण अनेकदा त्याच्या बॅटमधून चांगल्या इनिंग्स बघितलेल्या आहेत, बघत आलेलो आहोत. त्याच्यामुळे इथे आता त्याला जबाबदारी घेऊन खेळावा लागेल ग्रीष्मा 11 आमने पाडासाठी, आणि सध्या तो खेळतोय. सुनीचा पुढचा बॉल लॉफ्ट करण्यात आला. सुपर टायमिंग. बॉल आउट ऑफ पार्क. गुनेश पाटीलचा तडाखा, सिक्सर. टायमिंग ओव्हर पिच बॉल होता आणि बॉलला थेट पाठवलं सर लॉंग ऑनच्या पलीकडे. ग्रेट बॅटिंग. सुनील समोर आता अटॅक सुरू केला गुनेशनं. आक्रमक रूप धारण करत असताना चौकार, त्यानंतर षटकार, धावांचा वेग वाढवलेला आहे. संजय स्पोर्ट सावधला दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचा पाहायला मिळाला. इव्हनिंग सेशनला या मैदानावर चांगल्याच रन्स बनतात, आपण अनेकदा बघत आलेलो आहोत, आणि सध्या त्या धावा सुरू केल्यात आमनेपाड्याच्या फलंदाजांनी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. विनाशकालीन विपरीत बुद्धी असंच म्हणावं लागेल. चांगला खेळत होता सर बॅटनं, आणि पुन्हा एकदा सुनील समोर वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला आणि अखेर बेल्सला ट्रिम करत असताना बॉल निघून गेला. फलंदाज बाद. फार मोठा धक्का ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी गुनेश पाटीलचा, आणि अखेर दांडी उडवणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. सुनीलला मिळाली ही दुसरी सफलता. लंबे रेस का घोड़ा है. अच्छे खिलाड़ी पे दाव लगाया संजय स्पोर्ट सावध ने. त्याच्याकडे जी ॲक्युरसी आहे ना, जणू काय एखादा लेदर क्रिकेटर जी लेन टाकतो तशी लेन त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सुनील युवा खेळाडू आहे, परंतु प्रतिभावान. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यानं सातत्यानं केली आहे. एक चौकार षटकार आला, परंतु पुन्हा त्यानं प्रेशर न घेता गोलंदाजी केली, आणि जी विकेट त्याला मिळवायची होती ती विकेट त्यानं अखेर मिळवून दिली.
नवीन बॅटर सागर मैदानामध्ये एंटर होतोय. सुनील राईट आर्म ऑफ द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. सध्या स्वर्गीय अनिल वसंत भांबरे स्टँड मधून बरेचसे प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात या स्पर्धेचा आनंद घेताना. सोपानजी तिस्कर देखील तिथूनच या मॅचचा आनंद घेतात. एस एस स्पोर्टचे ओनर आणि जेडी अँड दिगू यांनाही तुम्ही पाहतात. टेनिस क्रिकेट, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे मोठे अपडेटर या स्पर्धेचा आनंद घेताना. जरूर ही अपडेट आता पोहोचेल. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. दबाव जरूर टाकण्याचा प्रयत्न केला. एक वाईड आला, एक चौकार आला, एक षटकार आला, एक विकेट आला, 2 डॉट आले. प्रोडक्टिव्ह ओव्हर दोन्ही टीमसाठी राहिली आहे. कारण विकेट कोणाचे आले तर गुणेश पाटीलचे आणि धावा कोणाच्या विरुद्ध आल्यात तर सुनीलच्या विरुद्ध आल्यात, ज्या सुनीलनं दबाव टाकला होता. 32 धावा स्कोर कार्डवरती. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक. सुनीलच्या स्पेलमधील अंतिम चेंडू. सामना करेल बॅटर सागर फुलोरे. सागर थोडासा ऑफ कलर दिसलेला आहे मागच्या काही सीझन्समध्ये. यावेळेला सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. फक्त मिळेल 1 धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 33 धावा, 33 रन्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. यानंतर NK स्पोर्ट खांडवलच्या विरोधात सामना तुम्हाला पाहायला मिळेल. क्रियांश 11 गावदेवी नांदकर दोन्ही कॅप्टन. टॉससाठी आपण रेडी राहायचं. या वर्षामध्ये क्रियांश 11 गावदेवी नांदकर हा संघ देखील एक नवीन दाखल झाला. मनोज पाटील यांचा संघ आणि NK स्पोर्ट खांडवळ त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळताना दिसेल. जो संघ प्रत्येकी भिवंडीच्या प्रीमियर लीग्स मध्ये आपण पाहतो. BPL असेल, भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग असेल आणि आमने लोणार प्रीमियर लीग असेल. सुजित पाटील, विवेक पाटील क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत आणि स्वतः ते चांगले क्रिकेटर आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. 33 ला 3. आकड्यांचा खेळ हे चित्र रेअरली आपण पाहतो. काल देखील आपल्याला बघायला मिळालं होतं. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये जरूर आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु 3 ओव्हरसाठी तुम्ही जो वेळ घेतलेला आहे तो 20 मिनिटे घेतलेला आहे. भरपूर वेळ खर्च केला जातोय. वारंवार एकच सूचना देणं खरं तर चुकीचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करावं लागतं. षटक क्रमांक 4 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विशाल येतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्मर अगेन्स्ट टर्न फटका एक्झिक्यूट करण्यात आला. वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल येतोय. फक्त मिळेल 1 धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 34, 34 रन्स. विशाल फ्रॉम किरवली. त्याच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर सागरचा अगेन्स्ट टर्न फटका पाहायला तुम्हाला मिळाला. फक्त 1 धाव तिथे मिळाली आहे. तुषार टीमचा कॅप्टन ऑन स्ट्राईक असेल. खूप वेळानंतर त्याच्याकडे स्ट्राईक एंड पिकअप शॉट ऑन साइडला भिरकावून दिला. बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, सीमा पार, षटकार. सुपरबली एक्झिक्युशन पाहायला मिळालं. थोडासा कमजोर बॉल होता, शफल झाला, हलकासा ऑप्शनच्या बाहेर निघून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. चांगलं टायमिंग. विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड स्क्वेअर हा फटका तुम्हाला बघायला मिळाला. 6 धावा प्राप्त करत असताना टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 40 धावा.
विशालच्या विरुद्ध आता तुषारनं आक्रमण सुरू केलेलं आहे. मेहर 11 बापगाव कडून खेळत असताना नेहमीच चांगला कॅमिओ तो खेळतो आणि आता ग्रीष्मा 11 आमनेपाडाकडून खेळत असताना सुपर बॅटिंग करत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट विदाउट प्रेशर फटकेबाजी करतोय. ग्रेट बॅटिंग. भन्नाट फॉर्मात आहे हा खेळाडू. त्याच्या समोर कुठेही कोणत्याही लेंथवर तुम्ही गोलंदाजी करा तो फटके जरूर देतो आणि या फटक्यांचा चटका लागला असेल संजय स्फोट सावधला. कारण आतापर्यंत खूप चांगल्या स्थितीमध्ये होता संघ, परंतु या ओव्हरमध्ये आता 2 सिक्सर लागोपाठ तुषार भंडारीच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या आणि धावा बघता बघता जाऊन पोहोचल्या ते 46 आकड्यावरती. आक्रमण सुरू केलेलं आहे. हाय स्कोरिंग हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ज्या फ्लोनं आता सुसाट धावा सुटल्यात, फलंदाज सुटलेले आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे लेंथमध्ये बदल केला, परंतु येस लाईनमध्ये देखील ॲक्युरेसी बघायला मिळाले. 22चा इशारा येतो. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. विकेट कीपरही बीट झाला. एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 47 वर चांगल्या प्रकारे आता धावा जोडल्या जात आहेत. चांगल्या एव्हरेजनं धावा जोडण्याचा प्रयत्न आहे. कॅल्क्युलेशन करून आता बॅटिंग केली जाते. कोणत्या बॉलरला टार्गेट करायचं, कोणाच्या विरुद्ध किती धावा कंप्लीट करायच्या, तो यावेळेला पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न. धावबादची संधी असेल रन आउटच्या स्वरूपामध्ये. विकेट आता या ठिकाणी जरूर मिळणार आहे. तुषारला मैदान सोडावं लागेल. फार मोठा धक्का. काहीच गरज नव्हती अशा प्रकारे ही धाव पूर्ण करण्याचा जो प्रयत्न केला, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. तुषार भंडारी हे पा रिप्ले मध्ये दोघांमध्ये तालमेल दिसत नव्हता आणि योगेश च्या फेसवर बॉल हिट झालाय आणि जोरानं हिट झालाय. तो थोडीशी दुखापत जरूर झाली. बॅटला लागल्यानंतर बघा, ज्या वेळेला बॅट जोरानं फिरते त्यावेळेला एज ही जरी घेतली ना बॉलनं तर त्या बॉलचा स्पीड डबल होतो आणि हे पा तुषार भंडारे आउट झाला. फार मोठा धक्का या ठिकाणी म्हणावा लागेल. फार मोठा धक्का म्हणावा लागेल. त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर तुम्ही पाहिले होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याचं बाद होणं टीमसाठी फार मोठं नुकसान. ग्रीष्मा 11 आमनेपाडासाठी. हलकासा लागला स्टंपना बॉल. रिप्ले मध्ये स्पष्ट दिसते बेल्स ऑफ झाल्या. बॅटर फ्रेम मध्ये नव्हता. क्रियांश 11 गावदेवी नांदकर विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. परंतु सध्याची स्थिती पहिल्या 4 ओव्हर्सचा खेळ अजूनही संपलेला नाहीये. एक बॉल शिल्लक आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अतिशय सुंदर धावा इथे म्हणाव्या लागतील, कारण यानंतरचा जो डाव असेल तो योगी सर डाव कदाचित वातावरण थोडंसं दमट होऊन जाणार, थंड होऊन जाणार. हवेमधून बॉल वेगाने ट्रॅव्हल होणार नाहीत आणि त्या कंडिशन्सला धावा चेस करणं कठीण होणार आहे. आणि या कंडिशनचा आपण विचार लक्षात घेता या धावा खूप चांगल्या आहेत. येणाऱ्या डावामध्ये त्या चेस करत असताना भरपूर सारा दबाव येणार आहे. विशाल पलटवार करतोय. 2 सिक्सर आल्यानंतर वापसी तो करताना. चला वेळ आता कमी घ्यायची आहे. टीम सावध प्लीज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. जयेश आल्या कंट्रोल फटका त्याचा बघायला मिळाला. चांगला डाव त्यानं साकारला होता. आता मागची जी स्पर्धा आपण बघितली ना सांगे येते, सुंदर खेळला होता. म्हणजे तो त्याचाही फॉर्म चांगला आहे या वर्षामध्ये. परंतु बघा, तुमचं नाव किती मोठं आहे, तुमचं कामावरून त्या गोष्टी डिसाईड करता येतात. तुम्ही इथे कशासाठी आलात ते महत्त्वाचं आहे. इथे आल्यानंतर तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं असेल. जी अपेक्षा तुमच्याकडून लावलेली आहे त्या अपेक्षा तुम्हाला पूर्ण करावी लागेल. 48 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्या.
आणि याच एव्हरेजने धावा जोडल्या तर 70+. 70च्या वर प्रोजेक्टेड स्कोर दिसतं आणि जर 70+ धावा झाल्या स्कोर कार्डवरती तर त्या धावांचा पाठलाग होणं थोडंसं कठीण होणार आहे. माननीय श्री सुरेश काशीनाथ चौधरी स्टँडमधून प्रेक्षक आनंद घेताना, त्यानंतर स्वर्गीय अनिल वसंत बांबरे स्टँडमधून प्रेक्षक आनंद घेताना तुम्ही पाहता स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्टँड तिथे देखील प्रेक्षकांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळाली आहे. सर्वच स्टँड प्रेक्षक स्टँड अक्षरशः भरलेले तुम्हाला पाहायला मिळतात. एव्हरी नाईट, एव्हरी डे, एव्हरी मॅच साठी हा प्रेक्षकांचा सपोर्ट पाहायला मिळाला. त्यानंतर 2 खेळाडू कक्ष या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेत. सौमिक केबल नेटवर्क भावाले एक खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात आणि एस एस स्पोर्ट सावत च्या नावानं देखील एक खेळाडू कक्ष तयार करण्यात आला आणि सध्या एस एस स्पोर्ट सावतचं खेळाडू कक्ष दाखवलं जातं. अगदी रिलॅक्समध्ये आहेत बॅटर. सुरुवातीला विकेट्स गेल्या होत्या परंतु त्यानंतर चांगली वापसी फलंदाजांच्या वतीनं करण्यात आलेली. आता सागर फुलोरे आणि जयेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. किमान 25 धावा येथून जोडण्याचा त्यांचा मानस असेल आणि त्या जोडणं गरजेचे असतील 70च्या वर जाण्यासाठी. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिषचा वापर आता इथे केला जातोय. आशिषनं पहिल्या ओव्हरमध्ये खूप जास्त रन्स खर्च केल्या होत्या. तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या परंतु आता 5व्या षटकामध्ये त्यालाच पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेला. सामना करेल बॅटर जयेश. 5वं षटक आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडंसं आता बदल फिल्डिंगमध्ये. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉईंट लेग फिल्डर, शॉर्ट थर्ड बॅन आणि एक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सेट करण्यात आला. सोडून दिला पहिला बॉल. कटर होता परंतु तो खूप जास्त बाहेर होता ऑप्शनच्या. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धावेने स्कोर आता पुढे जाताना 49 वर. संजय स्पोर्ट सावतचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप याही टीममध्ये स्ट्रॉंग आहे. योगेश कोळी सारखा एक परफेक्ट ओपनर त्या टीममध्ये. लखन पाटील सिनियर क्रिकेटर, अक्षय मात्रे चांगला फिनिशर. परंतु त्या अगोदर गोलंदाजी चांगली करणं गरजेचे. हवेत आहे बॉल, सॉफ्ट डिस्मिसल, विकेट गॉन. फार मोठा धक्का लागतोय. फलंदाज जयेशला मैदान सोडावं लागेल. जयेश कडून खूप साऱ्या अपेक्षा लागल्या होत्या परंतु तो जयेश आता या वेळेला त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीये. झेल स्वरूपामध्ये बाद होणारा आणखी एक धक्का लागला. मोस्ट ऑफ प्लेयर्स आमने गावातून, आमने पाडामधूनच तुम्हाला बघायला मिळतात. ग्रीष्मा 11 आमने पाडामध्ये हे पहा या ठिकाणी झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. आशिषला अखेर सफलता मिळाली. त्याच्यावर विश्वास दाखवलाय कॅप्टननं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भले खर्च झाल्या त्या एंडनं ती गोलंदाजी होती, रिव्हर एंडनं. आता ह्या वेळेला तो व्हीआयपी एंडनं गोलंदाजी करतोय. परंतु काल व्हीआयपी एंडनं गोलंदाजी करणं गोलंदाजांसाठी एक भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. एवढ्या रन्स बनत होत्या कालच्या दिवसामध्ये. कालचे एक अर्धशतक हायलाइट राहणार होतं रणजित पाटीलचं. मकरंद स्मृती मुठवळे टीमसाठी त्या अर्धशतक त्यांना झळकावलं. नवीन बॅटर राहुल येतोय स्ट्राइक एंडला. सामना करेल आशिष तरेचा. फुल टॉस बॉल वळवला. बॉल ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड डीपमध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होते. फक्त मिळेल एकच धाव. चेंडू खराब होता परंतु फलंदाज फार वेगानं ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला. बघा कधी कधी कसं आहे ना की तुमच्या ताकदीपेक्षा तुमचं टायमिंग महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. वेल शॉट एक्झिक्यूट करण्यासाठी ताकदच प्रत्येक वेळेला कामी येत नसते. तुमच्याकडे असणारं टायमिंग हे फार महत्त्वाचं असतं. सागरला ते दाखवावं लागेल. दुसरा वाईट सोडून दिला हा बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर. बघा सागरचा खेळ तेवढा चांगला राहिलेला नाही या मॅचमध्ये. 4 बॉल तो खेळलाय, फक्त 2च धावा त्याला बनवता आल्यात. आणि ओव्हरऑल या सीझनमध्ये पूर्ण सीझनमध्ये सागर जास्त वेळा मैदानात दिसला नाही. महत्त्वाचं म्हणजे आमने संघच जास्त मैदानात दिसला नाही. फार कमी स्पर्धा खेळल्या या वर्षात. फ्लाइट अँड बीट फ्लाइटेड बॉल पाहायला मिळाला. चांगला स्विंग देखील प्राप्त करत असताना आणखी एक चेंडू डॉट येतोय. दबाव पूर्णपणे फलंदाजांवर कायम ठेवण्याचा प्रयत्न, मोमेंटम आपल्या बाजूनं घेण्याचा प्रयत्न करतायत संजय स्पोर्ट सावतचे गोलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळेला सुरू आहे मैदानाच्या आत. पुढचा बॉल पुन्हा एकदा कटर होता. लेंथ बॉल आणखी एक डॉट. चर्चा ती सुरू होती की तुमचं नाव किती मोठं आहे याला महत्त्व नाही आहे, तुमचं काम
कसं आहे मैदानाच्या आतमध्ये, या गोष्टीला फार महत्व आहे. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव बघायला मिळाले. 51ला 5. वेलकम पीसेचे एक नामांकित क्रिकेटर 40+चे चंदू पाटील, आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला पूल केलाय, हवेत आहे बॉल, फिल्डर जज करतोय. थोडासा लो झेल होता परंतु सुनीलनं तो पकडलाय. फलंदाज बाद होतोय. सागर फुलोरे बॅक टू डग आउट. खरं तर वाढत होता फलंदाजांवर आणि त्या वाढलेल्या दबावातून एक मोठा फटका येणं गरजेचा होता. तो प्रयत्न केला सागर फुलोरेनं. कैलास पाटीलला दाखवलं जातं स्वतः इंजर्ड आहेत परंतु टीम आता थोडीशी धडधड त्यांच्याही मनामध्ये वाढलेली असेल. ते आता मैदानामध्ये नाही आहेत परंतु मैदानाच्या बाहेरून गाईड करत आहेत. नवीन बॅटर मोनिश. 51ला 6. या डावातील आता 7 बॉल फक्त शिल्लक आहेत. आशिष खूप चांगला पलटवार. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा कॅप्टनने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावर तो खरा उतरला. नेक्स्ट बॉल मोनिश समोर ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतात. एक धाव इथे देखील मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलचं आणि स्कोर एका धावेने 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52ला 6 गडी बाद. सध्याची स्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम. बरोबर 36 मिनिटे 5 षटकांसाठी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडेसे 5 मिनिटे खरं तर आपण विचार केला तर इंजरीमध्ये गेली. एक ड्रिंक्स इंटरवल मध्ये देखील आपण 1 मिनिट 2 मिनिट ॲड केले तरीही संजय स्पोर्ट्स सावंतनं खूप जास्त वेळ घेतलेला आहे. त्याच्यामुळे एक अतिरिक्त फिल्डर सर्कलमध्ये तुम्ही घ्या बिंदास. चला दोन्ही टीमच्या कॅप्टननं तयार राहायचं. क्रियांश 11 गावदेवी नांदकर विरुद्ध NK स्पोर्ट खांडवळ. बोथ द कॅप्टन प्लीज रेडी फॉर द टॉस. नेक्स्ट मॅच इन बिटवीन बोथ आर द स्ट्रॉंगेस्ट टीम. दोन्ही मजबूत टीम आहेत. क्रियांश 11 गावदेवी नांदकर आणि NK स्पोर्ट खांडवळ. मनोज पाटील यांचा नांदकर संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुजित पाटील विवेक पाटील यांचा NK स्पोर्ट खांडवळ संघ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु सध्या आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स सावत कचरू पाटील यांचा संघ आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संतोजी काकडे यांचा संघ. मनोज पाटील जे नांदकरचे विद्यमान उपसरपंच माजी उपसरपंच देखील आहेत. शेवटचा षटक यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल पूल केला. ओ माय गॉड, जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला. कॅच ऑफ द टुर्नामेंट सो फार लखन पाटील. गिव्ह अ बिग हँड फॉर हिम. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या झेलसाठी आणि 500 रुपयांचे कॅश प्राइज आनंद केने यांच्याकडून आलेला देखील आहे या झेलसाठी. ग्रेट कॅच. ती झेल बघाल, ती झेल बघतच राहावी असं वाटते. ज्या प्रकारे पुढे टाईव लगावत असताना तो झेल पकडला. नवीन बॅटर खंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. योगेशचा बॉल स्टीअर करण्याचा प्रयत्न. पॉइंटला विशाल झेल घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु कॅच ड्रॉप. योगेश कोळीनं अंतिम षटकाला सुरुवात केली आहे. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 53 धावात. 53 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 40+ कॅटेगरी मधून देखील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आलेली आहे. आणि आता स्ट्राईक एंडला बॅटर राहुल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत.
Next ball. Oh, another beautiful ball. A good ball here. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आता प्रेशराईज करण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्टार्ट मिळाला होता, परंतु तदनंतर पुन्हा एकदा संजय स्पोर्ट्स सावधचा पलटवार तुम्ही या मॅच मध्ये पाहतात. 53 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 खेळाडू बाद झालेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय. पुन्हा हवे त्या बॉल. लखन पाटील डाऊन दी बॉल. आणखी एक झेल त्यानं पकडलाय. फलंदाज बाद. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल आणि लखन पाटीलनं दुसरा झेल या मॅच मध्ये पकडला. धावसंख्या 53 असताना 8 खेळाडू बाद झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आता जोडले जातील. यस, दोघे कॅप्टन आलेले आहेत. क्रियांश 11 गावदेवी नांदकर आणि NK स्पोर्ट कांडवल असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेला बॅटची इनर एज, आतली कडा, अपील, फिंगर अप, 1 मोर विकेट डाऊन. योगेश कोळीला तिसरी सफलता इथे मिळाली आहे. पूर्णपणे या मॅचवर पकड निर्माण करण्याचा, डावावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न आता संजय स्पोर्ट्स सावधचा तुम्हाला बघायला मिळतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम बॅकफुटला. शेवटची विकेट, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि रामकृष्ण काकडे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर जर रामकृष्ण काकडेनं षटकार लगावला तर अनंता केने यांच्याकडून 1000 रुपये त्यांना दिले जातील. बघा, 1000 रुपयांपेक्षा रामकृष्ण काकडेंचं आता मत असेल की सिक्सर येणं गरजेचं, म्हणजे 60चं लक्ष जरी जाईल. 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सर्व खेळाडूंना संधी मिळाली पहिल्याच मॅच मध्ये बॅटिंग करण्याची. योगेश कोळीनं 3 विकेट घेतल्यात अंतिम ओव्हर मध्ये. काय गोलंदाजी केली आहे, सुपर बॉलिंग. जखमी वाघ आहे आणि यावेळेला ड्राइव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका होता. सेकंडचा कॉल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अँड ऑल आउट. सर्व बाद. ऑल आउट होणारा पहिला संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, अर्थातच ग्रीष्मा 11 आमनेपाडा. धावा झाले एकूण धाव फलकावरती 54 आणि 55 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस येथे संपन्न करीत आहोत. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील. NK स्पोर्ट खांडवल आणि त्यांच्या विरुद्ध क्रियांश 11 गावदेवी नांदकर असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. हाफ ब्रेकर बॉल पूल केला. चंदू पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. टॉसची माहिती आपण देतो. एका बाजूला सौमिक केबल नेटवर्क आणि दुसऱ्या बाजूला ALPL, SCN किंवा ALPL असं कॉल करायचं. ALPL असा कॉल आहे आणि SCN आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो NK स्पोर्ट खांडवलनं. मान्यवरांना विनंती, पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत आलेले आहेत. सौरभ, फर्स्ट टाइम कॅप्टनशिप तुला मिळालेली आहे आणि ग्रामीणचं क्रिकेट तू खूप चांगला खेळत आला या वर्षामध्ये, परंतु आता हे क्रिकेट थोडं डिफरंट आहे. फ्रँचायझी साठी तुला खेळायचं आहे, NK स्पोर्ट कांडवलसाठीच खेळायचं आहे. टॉस जिंकला, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. काय सांगशील यामागचं कारण? काय नाही, बॉलिंग लाईन चांगली एमटी, कमीत कमी रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. NK स्पोर्ट कांडवल टीम ह्या वर्षामध्ये आमने लोणार परिसरामध्ये खूप चांगल्या फॉर्मात बघायला मिळाले, परंतु आता कसं आहे बघा, विविध गावातून खेळाडू एकत्रित होऊन संघ तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे हे चॅलेंज मोठं असणार आहे. इथे तो एक वेगळा दडपण असेल की जसा तुम्ही नॅचरली खेळता तोच खेळ करण्याचा प्रयत्न कराल? नाही नाही, नॅचरली खेळण्याचा प्रयत्न करू. पर्टिक्युलर एखादा गोलंदाजाचं नाव सांगशील की तो आज खूप चांगला इम्पॅक्ट टाकेल? राहुल माडा आहे, पियुष.
शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या टीमला. टॉस गमावलेला आहे. प्रतिस्पर्धी कॅप्टननं सांगितलं की कमीत कमी धावांपर्यंत थांबू, परंतु तुम्ही देखील अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत आलेलात, वेगवेगळ्या फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत आलेलात. तुमचा अनुभव सौरभपेक्षा भरपूर जास्त आहे. तुमचं काय म्हणणं आहे, किती धाव बनवणार? 70-80 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी कोणते बॅटर असेल, कारण अंडर फ्लडलाईट तुमची मॅच होणार आहे. रोशन आहे, अक्षय टेटे आहे. जेवढं 100% देण्याचा सर्व खेळाडूंना सांगितलं का जेवढं 100% तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल तेवढं 100% द्या. ही कॉन्सेप्ट कशी वाटली तुम्हाला, ही संकल्पना आज ALPL चर्चेमध्ये आहे? आपल्या परिसरातच नव्हे तर भिवंडीमध्ये, कल्याण, डोंबिवलीमध्ये, शहापुरामध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. एक नवीन संकल्पना आणलेली आहे. या संकल्पनेविषयी तुम्हाला काय वाटतं? खूप चांगली संकल्पना आहे. पर्व दुसरं आहे. फर्स्ट पर्वाला ज्या म्हणजे काही हे असतात की कमतरता असतात त्या पर्व 2मध्ये त्यांनी पूर्ण केल्यात. अजून पुढे चांगलं होईल. पर्व तिसरं याच्यापेक्षा चांगलं होईल. हे जे आहेत रामा काकडे हे जे करू शकतात, जे सगळे प्लेयर आहेत त्यांचे ते करू शकतात. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला NK स्पोर्ट खांडवल आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेल्या टीम क्रियांश 11 गावदेवी नांदकरला. वळूया आपण सेकंड इनिंगला सुरुवात करीत आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता तुमच्यासोबत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ PTC अँड ऑल्सो व्हॉइस ऑफ आमने लोनाड मिस्टर योगी पाटील सर. धन्यवाद समीर ठाकरे. दोन्ही संघटनांनी चांगला मनोगत व्यक्त केला. एकाने सांगितले की आम्ही कमीत कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करू आणि प्रतिस्पर्धी संघाने सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करू आणि हाच तर तो क्रिकेट आहे. परंतु संजय स्पोर्ट सावंत संघाचा विचार जर केला तर मात्र जबरदस्त वापसी केली गेली. खास करून मागील 2 षटकांचा विचार जर केला तर फक्त 6 धावा गोलंदाजांनी खर्च केला आणि हरी 5 गडी तिथे मात्र दोन्ही गोलंदाजांनी मात्र मिळून प्राप्त केले आणि पाहू शकाल फक्त 54 धावसंख्येवरती मात्र त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश आलं. आणि आता पाहूया 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी KP सर अर्थात कचरू बुधाजी पाटील, संजय पाटील मिठाईवालीचे प्रोपरेटर आहेत, त्यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळू शकेल. तो 55 धावांचा इथे मात्र पाठलाग करेल की माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांचा संघ आपण पाहतो एका बाजूला ग्रीष्मा 11 आमनेपाडा, तो संघ मात्र इथे 55 धावांचा संरक्षण इथे करेल का? यानंतर पाहू शकाल माजी उपसरपंच ग्रामपंचायत नांदकरचे सन्माननीय मनोजी पाटील यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. 83 11 गावदेवी नांदकर त्यांच्या विरोधात संघ पाहू शकाल. युवा उद्योजक खांडवल गावचे सुजित पाटील आणि विवेक शेठ पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल NK स्पोर्ट खांडवल. आणि सध्या पाहू शकाल व्यासपीठावरती विवेकजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये हार्दिक स्वागत. चला टायमर ऑन असेल. पहिला चेंडू तुम्ही डिलिव्हर करता 6 वाजून 17 मिनिटांनी, लक्ष असू द्या. पहिला चेंडू फक्त सॉफ्ट अंडर ड्राईव्ह केलाय, कव्हरकडे चेंडू चाललाय. सुभाष ठाकरे विथ योगेश कोहली अशी सलामीची जोडी आपण पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात केली ओमकार दलवीनं. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेश होता असताना संजय स्पोर्ट सावंत संघाची स्वतःचं सुभाषने खातं उघडलं, संघाचं अकाउंट ओपन केला आणि मॅच रंगतदार होणार आहे. कारण आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र प्रॉपर गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय आणि त्यापैकी ओंकारला सध्या पाहतोय मॅन फ्रॉम बापगाव. परंतु इथे इनफिल्डला बीट केला, शॉर्ट स्टॅकवरच्या डोक्यावर चेंडू चाललाय. हा क्लास योगेश कोहलीचा आहे आणि त्याच्या बॅटमधून निघाला पहिल्या चेंडूवरती हा जबरदस्त क्लासिकल चौकार. वरती त्यांनी वजन ट्रान्सफर केला आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केला एक्स्ट्रा कव्हरच्या सीमेरेषेच्या पलीकडे. जबरदस्त सुरुवात योगेशसाठी आपण पाहू शकाल कारण त्यांनी डाबाची सुरुवात वैयक्तिक चौकाराने केली आणि ओमकारच्या अगेन्स्ट हा पहिल्या पहिल्या संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली गेली. आजच्या दिवस रात्रीतील हा पहिला सामना स्पर्धेतील आपण पाहतो. या ठिकाणी आजचा तिसरा ग्रुप पाहतो. C ग्रुपमधील आज आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. राऊंड द विकेट मारा करतोय इथे मात्र योगेशची विकेट्स धोक्यात आहे. सॉफ्ट डिस्पिसल होण्याची दाट शक्यता आहे परंतु
ओमकार दलवीनं झेल ड्रॉप केला, परंतु फलंदाज सुभाष ठाकरे रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन आता मात्र माघारी त्याला परतावं लागेल. करे कुई और भरे कुई, पहा किती सोपा सहज झेल होता योगेश कोहली. आय थिंक लगभग मात्र त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेने मात्र वाटचाल करण्यासाठी तो मात्र त्या ठिकाणी सुरुवात करत होता, परंतु तदनंतर पाहू शकाल दोन हातांच्या मधून चेंडू धरणीला दान झाला, परंतु सुभाषनं मात्र त्या ठिकाणी आपली जागा सोडली आणि त्याचमुळे रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. बाद होण्यापूर्वी फक्त त्याच्या बॅटमधून निघाली एक धाव आणि त्या मात्र तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आलाय मिस्टर लेजंड ऑफ सावध लखन पाटील. काय कमालीचा झेल पकडला पहिल्या डावामध्ये. अशा प्रकारचे झेल आपण सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतो. पूर्णपणे त्यांनी ड्राईव्ह लगावली आणि ड्राईव्ह लगावतो चेंडू त्याने कॅरी केला, परंतु आज बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याला चांगलं योगदान द्यावं लागेल. हो पाहू शकाल, हो इथे सुद्धा योगेशची विकेट धोक्यात होती. म्हणजे असं वाटते की आज योगेश कोहलीच्या पाठीमागे लक फॅक्टर ऑन आहे. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, आय थिंक चेंडू स्टम्प्सला ब्रश झाला होता, परंतु बेल खाली पडली नाहीये. पहा यालाच म्हणतात लक फॅक्टर ऑन. परंतु जबरदस्त वापसी ओमकार दलवीची पाहिली आपण. चौकार आल्यानंतर मात्र चोख प्रत्युत्तर देतोय, कारण दोन्ही चेंडूंवरती त्यांनी योगेशला मात्र त्या ठिकाणी बीट केला आणि दोन्ही चेंडूवरती योगेशची लगभग विकेट्स तिथे मात्र मिळाली होती. ग्रीष्मा 11 आमने पाडा सगळा, परंतु सध्या योगेश कोहली सुखरूप आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्थिर, 1 गडी बाद 5. पहिल्या पॉवर प्लेचा किल सध्या आपण पाहतोय 32 मध्ये. अजूनही मात्र विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. आता मात्र चूक होणार नाहीये, चुकीला माफी नाहीये. इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. फटका खेळलाय परफेक्टली स्टँड अँड डिलिव्हर. मिड ऑफ होता, त्याला बीट केला. लॉंग ऑफला जर फिल्डर तरी असता तरी सुद्धा मात्र तो फिल्डरच्या भूमिकेमध्ये असता. एवढा बलशाही तो फटका मात्र योगेश कोहलीच्या वतीने पाहिला आणि हीच स्ट्रेंथ आहे योगेश कोहलीची, कारण 20 सेकंदमध्ये चांगले फटके तो खेळतोय आणि तो पहिला फटका पाहिला आपण. आता चेंज ऑफ पेस ऑन साईडला उडवलाय मिडॉनच्या डोक्यावरून. लॉंग ऑनला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना येतोय चौकार. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न ओमकार दलवीच्या वतीने केला गेला आणि पहा पूर्णपणे त्यांनी बॉडीचं संतुलन गमावलं होतं, परंतु टायमिंग किती लाजवाब होतं. मिडॉनच्या डोक्यावर चेंडू परफेक्टली लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 55 धावांचा पाठलाग करत असताना टीम संजय स्पोर्ट्स सावध संघाची 1 गडी बाद 15 धावा आपण पाहत आहोत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ आपण घेऊ नका. स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट जरुरी. ते मात्र पाहिलं तर वारंवार योगेशला मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळालं आणि त्याचा मात्र तो पूर्णपणे लाभ उचलतोय. आणि हे दर्दी प्रेक्षक पहा, जिथे जागा मिळेल तिथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सध्या सायंकाळ 17 आहे आणि जरूर आपण म्हणू शकतो की ब्रेकफास्ट करण्याची वेळ आहे. ही त्रिमूर्ती असं वाटतं की भरपूर संकट त्यांच्यावरती आहे. पहा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची बैठक पहा किती चांगल्या पद्धतीने आहेत. तिघांची बैठक वेगवेगळ्या प्रमाणे पाहतोय. जबरदस्त कॅमेरा वर्क, SK एंटरटेनमेंट सर्व काही तुम्हाला दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात. मैदानाच्या आतमध्ये काय होतोय, मैदानाच्या बाहेर काय चालू आहे, या सर्व गोष्टी मात्र ऑन स्क्रीनवरती ते आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या ठिकाणी विकेटच्या शोधात जावं लागेल. गोलंदाज सागर फुलोरे आलाय दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. ज्या धाबा पहिल्या षटकामध्ये वेगाने आल्या त्यांच्यावरती गतिरोधकाचं कार्य सागर फुलोरे करेल का, परंतु नाही. फुल टॉस होता, मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न. हो जबरदस्त झेल. आय थिंक
राहुल होता त्या ठिकाणी, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि माय नेम इज लखनला आता जावं लागेल दगावच्या दिशेनं. दुसरा धक्का लागत असताना टीम संजय स्पोर्ट्स सावध संघाला. मात्र तिथे मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु राहुल हा खेळाडू जर पाहिलं तर उंच पुरा आहे आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी त्याला संधी मिळाली आणि कुठल्या प्रमाणे त्यांनी चूक केली नाहीये. बाद होण्यापूर्वी लखन पाटीलनं एकही धावेचं योगदान आपल्या संघाला दिला नाही, कारण पहिला चेंडू त्यांनी फेस केला होता. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय योगेश्वर पाटील. कोण विसरेल टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये. मला तरी असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये एका स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 3 अर्धशतकीय खेळी साकारणारा हा खेळाडू आहे योगेश्वर पाटील, मॅन फ्रॉम खांडवल. पूर्णपणे सौरभ चषक पाहिला तर गाजवला या खेळाडूनं आणि चालू सत्राचा विचार जर केला तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे. हे दृश्य पहा. पूर्णपणे पाहू शकाल सूर्यदेवता सुद्धा मात्र घरच्या दिशेने जाण्याच्या तयारीत आहे, परंतु आज पाहू शकाल या ठिकाणी कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करेल. थोडंसं वेळेला महत्त्व द्यायचं आहे गुणेश पाटीलकरांना. टायमर ऑन आहे. 15-2 सध्या स्थिती पाहतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाची. आता योगेश कोहलीच्या सोबतीला पाहू शकाल योगेश्वर पाटील आलाय, लेफ्टी बॅटर आणि पहिलाच कॉन्फिडन्स वाढणारा स्ट्रोक पाहू शकाल. ड्राईव्ह केलाय कमरच्या दिशेनं. वेगानं छत्रशेख मोनिश पाटील चेंडूवरती पोहोचलाय, परंतु 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केला गेला. आणि पहा याच फटक्यावरून आपल्याला पाहायला म्हणतो की किती कॉन्फिडन्स लेवलनं तो मात्र या ठिकाणी बॅटिंग करू शकतो. आणि तसं जर पाहिले तर आज मातीची विकेट आहे. योगेश्वरला आपण सातत्यानं कॉन्क्रीट विकेट्स डांबर विकेटवरती खेळताना पाहिलेलं आहे, परंतु आज मातीच्या विकेटवरती पाहूया जी त्याची शैली आहे, जे त्याचं नैसर्गिक खेळ आहे, तो आज तो मात्र या ठिकाणी सादर करेल का. 17 धाबा फलक्यावरती. T4 टॅट जसा तसा उत्तर ज्याप्रमाणे धाबांचा रनचेस सुरू होणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण पाहतोय. सरळ बॅन्ड लॉफ थेट ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह वाईड स्लॉग ऑन फिल्डर आणि चेंडू सरळ चालला मिस फिल्डिंग आणि चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. आय थिंक तुषार भंडारी होता त्या ठिकाणी. हुशार कामगिरी करण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू, परंतु आय थिंक त्याचा पाय थोडासा त्या ठिकाणी स्लिप झाला. त्यांनी बॉडी बॅलन्स जो आहे तो मात्र गमावला गेला, परंतु फटका पहा तंत्रशुद्ध फटका. पूर्णपणे जमिनीवरती गुदगुल्या करत निघून गेला. इथे ही मिस्टेक घडली आणि त्याचमुळे 4 धाबांचा फायदा झाला संजय सावध संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 21 या आकड्यावरती. 27 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र फक्त 34 धाबांची गरज आहे. चांगल्या स्थितीमध्ये या केपी सराचा संघ सध्या आपण पाहतोय. पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी या शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे. फक्त गॅप शोधलाय आणि चेंडू चाललाय पॉइंटच्या पलीकडे. 4 धाबांसाठी येतोय हा चौकार. पहा खंडू पाटील होता, रामकृष्ण काकडे होता आणि त्यांच्या दोघांच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी वेगानं पॉइंट बाउंड्रीच्या लाईन सीमेरेषेच्या पलीकडे निघून गेला. बॅक टू बॅक हा दुसराच चौकार आलाय. प्रतिम कामगिरी सध्या आपण पाहतोय. सध्या जर पाहिलं तर योगेश पाटील सातत्यानं हवाई मार्गाने फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या स्पर्धेमध्ये पहा छोट्या बॅकलेपचा वापर करतोय, खास करून गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि जरूर चांगल्या प्रमाणात तो मात्र चेंडूला सुद्धा मिडलिंग करतोय. ही चांगली बाब आहे संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी. आणि आता मात्र आय थिंक मोठा फटका जरूर त्याला मात्र अटकेन खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्याचमुळे चेंडू चाललाय स्क्वेअरलेच्या दिशेनं. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने 55 धाबांचा पाठलाग करत असताना 26 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. योगेश किलूनं एकूण 5 चेंडू आतापर्यंत फेस केले, त्याच्या बॅटमधून 14 धाबा निघाल्या आणि योगेश्वरनं 4 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून पाहिल्या तर 11 धाबा निघाल्या. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतोय, कारण लखन पाटील 0वरती बाद झाला होता, सुभाष ठाकरे 1 धावेवरती बाद झाला होता, परंतु या दोघांनी संजय स्पोर्ट्स सावध संघाला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संजय स्पोर्ट्स सावध संघ पाहायला मिळतोय.
लास्ट गो पॉवर प्लेच्या षटकातील आपण पाहतोय. ओ मिनी हेलिकॉप्टर ऑन साईडला फटका चांगला मिड विकेटला कुठला फिल्डर नाहीये परंतु स्क्वेअर लेगचा फिल्डर मोनिश पाटील आय थिंक वेगाने पोहोचला चेंडूवरती आणि कमालीचा क्षेत्ररक्षण कमालीची फेकी पाहायला मिळाली परंतु 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये आणि अशा प्रमाणे 2 धाब्यांच्या अनुषंगानं संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहू शकाल एकूण 2 गडी बाद 28 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. लाईट्समॅनला विनंती असेल की आपण लाईट्स ऑन करायचे आहे. अरे पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. नदीच्या किनारी वस्तीला हे क्रीडांगण आणि पाहू शकाल या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणे गारवा निर्माण झालेला आहे. पूर्णपणे वातावरण थंडगार आहे परंतु सध्या तरी पाहिले तर ही गरमागरमीची लढत आपण पाहतोय. पक्षी सुद्धा पाहू शकाल आता मात्र आपापल्या घरट्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत आणि ओंकारला पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये या ठिकाणी बोलवलं गेलं कारण पहिल्या स्पेलमध्ये ओंकारचा आपण जर विचार केला तर त्याचं विकेटचं कॉलमसुद्धा खाली होतं. 15 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या परंतु संघनायकाने पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे आणि हे दृश्य पहा आमचे व्यासपीठावर हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. PC गावातील लेजेंड खेळाडू चंदू पाटील यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण जी स्पर्धा इथे मात्र कव्हर करतोय तो क्रीडांगण सुद्धा मात्र PC गावालाच या ठिकाणी आपण पाहत आहोत. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण PC आणि इथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देशभरामध्ये या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आमने लोणार प्रीमियर लीग 2025 सीझन 2. आतापर्यंत 95 चौकाऱ्या स्पर्धेमध्ये पाहिले 88 षटकार पाहिले. वेळेचं भान ठेवायचं आहे याची आपण नोंद घ्या. ग्रीष्मा आमनेपाडा चला खेळायला सुरुवात करूया आपण. ओमकार दलबी पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न योगेश्वर पाटीलने केला परंतु व चेंडू बाटमध्ये मात्र तेथे कुठलाही संपर्क झाला नाहीये. अशा प्रकारचे फटके आपण आय थिंक जास्तीत जास्त टेस्ट क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि त्याचप्रमाणे तीच शैली योगेश्वरची आपण पाहिली परंतु चेंडू आणि बॅटमध्ये पाहिलं तर थोडासा गॅप आउट स्विंगर चेंडूला टर्न प्राप्त करतोय ओंकार. पुन्हा मात्र पाहू शकाल हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह शॉट बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर तैनात होता परंतु त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली आणि त्याच अनुषंगाने सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि या सिंगलला स्ट्राईक रोटेट केली आणि संघाची धावसंख्या पोहोचली 29 आकड्यावरती. 22 चेंडू शिल्लक आणि 22 मध्ये 26ची अजूनही आवश्यकता आहे. जर या सामन्यामध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला जर कमबॅक करायचं असेल तर इथून तुम्हाला विकेट्स प्राप्त करावं लागतील किंवा आय थिंक तुम्हाला वारंवार निर्धाव चेंडू मात्र टाकावा लागतील. आणि मी सुद्धा आश्चर्य झालो की या सत्रामध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी नेहमीच पॉवर प्ले स्पेशलिस्ट रामकृष्ण काकडे सातत्याने कामगिरी करायचा आणि विकेट टेकर तो राहिलाय परंतु या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी आतापर्यंत हाताळली नाहीये. ओ परफेक्टली मिडल ऑफ द बॅट फटका चांगला होता आणि सरळ चेंडू चालला साइड स्क्रीनच्या समोर लॉंग ऑन आणि लॉंग हाफच्या मधून 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. सर्वात सुरक्षित जागा म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे आणि तीच जागा योगेश्वर कोहलीने मात्र निवडली. जखमी शेर आहे आणि तसे जर पाहिले तर जखमी शेर खूपच घातकी असतो. इम्प्रोवाइज स्ट्रोक काय फटका केलाय फ्लॉविंग स्वीप आणि चेंडू आउट ऑफ द पार्क बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय षटकार. जरूर पंढरपुरात देवमाता विठ्ठला परतो पिसे गावात साबा संघासाठी जरूर देव अवतरला. योगेश कोहली काय फटका केला असं वाटतं की वारंवार हा फटका पाहतच राहावा आणि त्याचा हा सिग्निफिकंट स्ट्रोक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग या षटकाराच्या साह्याने 39 धाबा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या आणि प्लीज मी लाईट्समॅनला विनंती करतो की आपण लाईट्स ऑन करा.
समीर तांगडी किंवा तुमचा एखादा सहकारी असेल तर विनंती करतो की आपण लाईट्स ऑन करायचे आहे. चांगला ड्राईव्ह चेंडू पाहू शकाल जमिनीच्या साईड चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं पुन्हा मात्र मिस्टेक घडली गेली. परंतु आपण जर ग्रीष्म आल्यावर आमनेपाडा संघाची आत्ता मात्र बॉडी लँग्वेज जर पाहिली तर कुठेतरी निगेटिव्ह पाहतोय, कारण वारंवार चुका त्याच्याकडून घडत आहेत आणि आता मात्र लक्षाकडे मात्र पूर्णपणे वाटचाल करत असताना संजय स्पोर्ट सावा संघ 40 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 15 धाब्यांची गरज. 55 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे. पाहू शकाल या ठिकाणी खांडवलगावचे युवा उद्योजक ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपल्याला NK स्पोर्ट खांडवल संघाची मात्र बांधणी केली गेली. वेलकम सुजित पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी योगेश्वरनं थोडासा दूरवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. चांगला आउटस्विंगर लेग कटर होता लेफ्ट आर्म बॅटरसाठी आणि 40 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 15 धाब्यांची गरज. 3 षटकांचा खेळ इथे संपूर्ण झाला. ड्रिंक्स ब्रेक आहे. तत्पुरती जाऊया आपण DJ अजयकडे आणि ऐकूया एक चांगला संगीत. अतिशय सुंदर ऑपरेटिंग पाहतोय. पूर्णपणे त्यांनी आमच्या आवाजाची काळजी केलेली आहे. DJ अजय काकडे मॅन फ्रॉम आमनेपाडा आणि सुंदरपैकी स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगणाला त्यांनी मात्र सजवलेलं आहे. पूर्णपणे चांगला शामियाना मान्यवरांसाठी प्रेक्षक स्टँड खेळाडू स्टँड पाहू शकाल आणि पाहू शकाल आमचे सहकारी समालोचक 3-in-1 मिस्टर आमचे परम मित्र अजय घर त्यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि ते सुद्धा दिन में भी करते हैं और रात में भी करते हैं. कॉमेंट्री कारण मागणीत तेवढे आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या होत्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 18 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. एक सूचना आहे पहा, आम्हाला पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना पोहोचवली गेलेली आहे. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असतोय तेव्हा तुमचा जो 12वा प्रतिनिधी आहे त्यानेच मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही गोष्टीची जर गरज भासत असेल तर तुमचा 12वा खेळाडूच मैदानाच्या आतमध्ये उतरेल. अदरवाईज तुमच्या खेळाडू कक्षामधून एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. चौथं षटक रामकृष्ण काकडे आलाय. पहिलाच चेंडू रिव्हर्सचा फटका आणि चेंडू मात्र चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. 4 धाबांसाठी येतोय चौकार. झालेले आहेत. अजून 11 धाब्यांची गरज आहे. 11 रनों की अभी भी जरूरत 17 गेंदों में. पूर्णपणे तसं जर पाहिलं तर हरी प्रत्येक दिवसामध्ये पहिला सामना आय थिंक असं वाटतं की वन साईड पाहायला मिळतोय आणि आज सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळालं. उर्ध्व विकेटा मारा करतोय. हो, इथं मात्र पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे चेंडून शरीराचा वेध घेतला आणि त्याचप्रमाणे पाहू शकाल पंच रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहू शकाल या ठिकाणी लीगबाई जिंकून दाखवली गेली. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. कारण 2 दिवसापूर्वी आपण जर पाहिले तर मनोज पवार सर, अजित पुत्रन सर, मनोज भुईर सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे. सावंत सर सुद्धा मात्र जबरदस्त कॅम्परी केली 2 दिवसामध्ये. परंतु आज रमेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी चांगलं कार्य करतायत. 45 धावा फलकावरती विजयासाठी फक्त 10 धाब्यांची गरज. हो, इथे मात्र योगेश्वरची विकेट झोक्यात
अर्थ नाहीये, कारण चेंडू सेफ लँडिंग झालाय. कुठलाही फिल्डर मात्र त्या ठिकाणी बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेकडे उभा नव्हता आणि त्याच दिशेने चेंडू जाऊन लँडिंग झाला आणि सिंगल धाव घेण्याची मात्र तिथे संधी मिळाली. जशी फ्लडलाईट ऑन झाली पूर्णपणे प्रकाश झोतामध्ये हा क्रीडांगण नाहून गेलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा रिव्हर्सचा फटका जबरदस्त चेंडू चालला पॉइंटच्या पलीकडे. क्लासिकल स्ट्रोक बाय मिस्टर क्लासिक. योगेश कोहलीच्या बॅटमधून आलाय चौकार. समोर कोणता गोलंदाज आहे हे मला माहिती नाही, त्याचा मला फरक नाही आहे, परंतु माझा जो नैसर्गिक खेळ आहे, मी आज या संघामध्ये एज अ आयकॉन म्हणून का खेळतोय, माझी निवड आज संजय स्पोर्ट्स सावंत संघाने का केली, त्याचं उत्तर मला द्यायचं आहे आणि त्याच अनुषंगाने खेळतोय योगेश कोहली. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 35 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. परंतु रामकृष्ण सांगतोय की मी सुद्धा विकेट टेकर आहे, सहजासहजी हार मानणार नाही. त्याने उडवली दांडी योगेश कोहलीची आणि अखेर संजय स्पोर्ट्स सावंत संघाला लागणारा हा तिसरा धक्का. परंतु जे कार्य योगेश कोहलीला करायचं होतं ते कार्य मात्र त्याने चांगल्या पद्धतीने केलं, परफेक्टली कार्यक्रम केला आणि पावसाळ्यात टाळ्यांच्या गजराने त्याचा मात्र खेळाडू कक्षामध्ये स्वागत केला जातोय. कारण महत्त्वपूर्ण खेळी त्याने साकारली. गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणे योगदान दिलं होतं. एका षटकाचा स्पेल त्याने हाताला 2 धावा खर्च करत 3 गडी बाद केले आणि बॅटिंगमध्ये 35 धावांचं जबरदस्त त्यांनी झुंजार खेळी साकारली आणि आपल्या संघाला पूर्णपणे पाहिलं तर एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला आणि पाहू शकेल आता फक्त विजयासाठी 5 धाब्यांची गरज आहे. न्यू बॅटर मिस्टर विशाल पाटील, मॅन फ्रॉम मुठवल. पाहू शकेल हा भगवा ध्वज जाणता राजा मनानं फरकत असताना पहिल्या चेंडू पावलांचा वापर केलाय. चांगला कनेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू चालला मिड विकेटला आणि बाउन्स वरती मात्र त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला. तत्पुरती सिंगल धाव कंप्लीट करण्याची संधी मिळाली. 4 षटकांचा इथे मात्र खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 51ला 3 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये फक्त 4 धावांची गरज. यानंतर मोठी लढत अधुरी तुम्हाला पाहायला मिळेल. माजी उपसरपंच ग्रामपंचायत सांगे नांदकरचे आदरणीय मनोजी पाटील याचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. 83-11 गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि त्याच्या विरोधात संघ असेल सन्माननीय विवेक शेठ पाटील आणि सुजित शेठ पाटील यांचा संघ असेल NK स्पोर्ट खांडवल. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे. तुम्ही बॉलिंग ग्राफ्स पाहू शकाल. पहिल्या इनिंगचा विचार केला तर मात्र पूर्णपणे संत सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची पाहायला मिळाली. परंतु आपण संजय स्पोर्ट्स सावंत संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा त्यांनी जोडल्या होत्या. त्याच्यानंतर आपण दुसरा षटक जर पाहिलं तर दोघांची कामगिरी आपण सेम पाहिली. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा जर पाहिलं तर दोघांची कामगिरी आपण सेम पाहिली. परंतु चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर थोडंसं संजय स्पोर्ट्स सावंत संघ पाहिला तर पाठीमागे राहिला. परंतु त्यानंतर जे 2 षटकं पाहिली पहिल्या इनिंगमध्ये त्या 2 षटकामध्ये तब्बल 5 गडी गमावले. एक रनआउटच्या स्वरूपात सुद्धा विकेट्स मिळाली होती आणि तिथून मात्र संजय स्पोर्ट्स सावंत संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. जबरदस्त टेलिकास्ट आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी मार्गस्थ होतोय मिस्टर मंथन आलाय आणि पहिल्या चेंडू लेस्टमवरती मारा खेळ आहे. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. जोपर्यंत चेंडू उत्तम फेक करतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली विशाल पाटीलला. पूर्णपणे आनंदाचं वातावरण सध्या आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये. संजय स्पोर्ट्स सावंत संघाच्या सौम्य केबल नेटवर्क खेळाडू कक्ष तुम्ही पाहू शकाल. 53 धावा फलकावरती. हो, ही लेंथ चांगली होती. फुलर लेंथ जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. परंतु इथे तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र चमत्कारच करावा लागेल. परंतु तो चमत्कार आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का, कारण 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे टीम संजय स्पोर्ट्स सावंत संघाला. लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची आहे. लेगस्टमच्या खूपच चेंडू बाहेरून चालला आणि त्याच अनुषंगाने एक्स्ट्रा धाव
मंथन खर्च केली. स्कोरार लेवल 54 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त एक पाऊल दूर संजय पाटील मिठाईवालाचे पोपराडर KP सर यांचा संघ. संजय स्पर्श सावध आणि ती धाव आहे ते विशाल पाटीलच्या बॅटमधून निघालेली आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि पहिला विजय संपादित केला टीम संजय स्पर्श सावध संघाने. कॉंग्रॅच्युलेशन KP सर. हॅड लक माझी सरपंच संतोषजी काकडे. परंतु तुम्ही खचून जाऊ नका. यानंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळेल, परंतु त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. आणि जरूर आपण जाऊया या पहिल्या सामन्यातील सामनावीर पुरस्काराकडे, ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला, 2 धाबा खर्च केला, गडी बाद केले 3 आणि धाबांचा पाठलाग करत असताना 35 धाबांची तुफानी केली साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर योगेश कोहली. मॅच समरी तुम्ही पाहू शकाल. पहिल्या इनिंगमध्ये 54 धाबा जरूर जोडल्या गेल्या होत्या, 10 विकेट्स गमावले, परंतु त्या धाबांचा पाठलाग करत असताना 7 विकेट्स राखून हा सामना मात्र जिंकलाय 4.3 षटकांमध्ये संजय स्पर्श सावध संघाने. चला सेकंड करा, तद्दत तुम्हाला मैदान सोडायचं आहे आणि योगेश कुलला विनंती करतो की आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि DJ अजय आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरील जे लाईट्स आहेत ते ऑन करा.